शीशे के घर में रहने वाले कभी पत्थर फेंका नहीं करते, समझे। हम राजा है और राज्य की तरह रहते हैं। तुम्हारे जैसे चोरों को थोड़ी सी भी हिलने की कोशिश की तो जान से मार दूंगा, समझे। देवा, त्यांना पाहिलं की सगळ्या गावातल्या गुंडांच्या अंगाला असा काटा आला पाहिजे. तुझ्या कृपेमुळे देवा ते भांडकुदळे विद्यापीठात गेलेत. आता येताना असे भांडकुदळांनी टेररच बनून आले पाहिजेत. चला लवकर आवरून घेते आणि मंदिरात जाते. अरे सदाचा फोन. हॅलो. वहिनी, लक्षात आहे का? 8 दिवस झालेत. आपल्या राजाभाऊला आणायचंय ना. अरे तुझ्या आवाजाला काय झालं? पण थोडा घसा बसलाय, पण काळजी नका करू, आपण राजाभाऊला आणणारच. तू तुझ्या गाडीवर जा. अरे माझ्याकडे स्कूटी नाही आहे. तू त्यांना घेऊन ये, मी तोपर्यंत मंदिरात जाऊन येते. बरं बरं, चला सदा भाऊ, आता आंधळेवाडी गाठायचंय. पाहू तरी या राजाभाऊ मध्ये काय बदल झाले ते. वहिनी नमस्कार. नमस्कार जान्हवी. काका हल्ली दिसत नाही, कुठे आहेत ते? ते मला मॅथ शिकवता ना. हो ग, काय सांगू तुला. बस तुला सगळं सांगते. तुला तर माहितीच आहे तुझ्या काकांचा स्वभाव किती भित्रा आहे तो. हो. 8 दिवसापूर्वी सरपंच भेटले होते गावात. काय तुला म्हणलं तर घेते काय तू, पण उगाच डोकं अरे वा. अहो राजा भाऊ, आज काय चक्क जोडीलं काय? वहिनीला घेऊन शॉपिंग बिपिंग करायची का काय? अरे अहो सरपंच कसलं शॉपिंग आणि कसलं काय, थोड्याशा काही वस्तू घ्यायची होत्या, ही नाही म्हणली. म्हणलं मग जाऊ द्या, जरा शेतीकडे जरा बांधाकडे चक्कर मारून यावं म्हणलं, तेव्हा चाललो अहो आम्ही. काय कधीतरी लक्ष घाला ना त्या बांधाकडं. शेजारच्यांनी कोरून कोरून फार बांध ठेवला नाही. अरे बापरे, मी त्या दिवशी सगळं ते काँग्रेस वगैरे सगळं उपटून काढलं, सगळी जागा स्वच्छ केली, म्हणजे बांधायला आता काय झाले? तुमचं लक्षच नाहीये बा शेतीकडं. अरे बापरे, काय झालं? पहा जाऊन एकदा, बांध अख्खा कोरलाय. अरे बापरे, आज झालंय काय? हा, आणि तुम्ही आपले बसले उपटीत ते काँग्रेसचे झाड. अहो मी काय म्हणतोय, त्याला चांगला खासकावून काढा ना. अरे बापरे, तो पुन्हा बांधाकडे दिसला नाही पाहिजे. अरे बापरे, अहो काय लावलंय? अरे बापरे, अरे बापरे, तुमच्या या घाबरटपणामुळं अख्खा बांध गेलाय. एक दिवस अख्खी शेती निघून जाईल. अरे बापरे, यांच्याकडून होईना असं काही दिसाना. बघा सरपंच, आता तुम्हीच बघा. अहो शाळेतली बारकी पोरं सुद्धा यांना दम देऊन जातात. काय करणार, माझं नशीबच फुटकं. असं नशिबाला दोष देऊ नका वहिनी. अहो राजा भाऊ एकदम राजा माणूस आहे. त्याचा फक्त स्वभावात दोष आहे आणि जरा घाबरट आहे. चांगला मर्दगडी आहे की उगाच 2 पोराचा बाप नाही झाला. तेवढं बरं भारी जमले त्यांना, तेव्हा नाही म्हणले अरे बापरे अरे बापरे. अहो राजा भाऊ आता तरी बदला. वहिनी जा, यांना शेताकडे घेऊन लक्ष घाला, आणि जर काय अडचण आली तर मला सांगा. बरोबर. चला आता शेतीच्या बांधाकडं, ते शेजाऱ्यांना मीच बघते. चला लवकर चला. अगं बाई, चला चला पटापटा. बाई बाई बाई, अहो बांध तरी ठेवला का त्या मुडद्यानी? बघा 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 बघा. काय तुला सांगतो, मी काँग्रेस उपटून सगळं स्वच्छ केलं होतं, त्यांनी पाहिलं की त्या सगळं गोंधळ घालून ठेवलं. ते काय काय करून ठेवलंय हे बघितलं? चला त्याच्याकडे जाऊ आपण. चला वा पुढं. मी का म्हणतो, तू कशाला भांडण करायचं? तो नंगट माणूस आहे तो. चला तुम्ही, चला लवकर. ठेवला का बांध? ठेवला त्यांनी? ते जाऊ देत ते सगळं, जाऊ दे. काय गोष्टी सोडून द्यावं लागतात आयुष्यामध्ये, असं कुठं असतं का? तो इथं काम करू राहिला, मी सांगते ते ऐका.
आत्तापासून स्वतःला बदलायचं. हं? आणि हे सारखं 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 घाबरणं सोडून द्यायचं. समजलं? आता चांगलं भांडायला शिकायचं, निडर व्हायचं आणि चांगलं भांडणखोर व्हायचं. समजलं? हा. आणि शिव्या द्यायला शिकायचं. भांडणाचं सगळ्यात मोठं शस्त्र म्हणजे काय? शिव्या देणं शिकायचं. समजलंय का? लक्षात येतंय का? आणि याची सुरुवात खालून करायची. अगोदर मध्यम स्वरूपाच्या शिव्या द्यायच्या, मग उग्र स्वरूपाच्या द्यायच्या आणि मग शिव्यांचं परमोच्च शिखर गाठायचं. आणि हो, तुम्हाला शिव्या शिकवायला लागतील का? मी याच्यात चांगली पारंगत आहे. नाही मला शिवाय येतात ना, येतात मला शिवाय येतात. झालं मग, आजच याचा श्री गणेश करूया. चला वापुड. अरे बापरे, विचारा त्या जगाला बांध कावर कोरला तो. वापुड चला. अरे बापरे बापरे, काय लोक भांडणं काय. चला म्हणते ना. अरे अरे बापरे, हे काय. अरे बापरे, जगान ना. अरे बापरे, राम राम म्हणलं. राम राम कसला करताय? बांध का कोरला विचारा त्याला. जगान ना ते आपलं ते बांध काय झालं बांधायला? काय नाही, ते काँग्रेसची झाड होती, त्याने उपटून मी सगळं स्वच्छ केलं म्हणलं. काय करावं या बाबाला? बांध कोरीचं विचारता का घरी नेऊन तुम्हाला करून काढू? विचारा त्याला, विचारा लवकर. ते जगान ना, नाही ते बांध व्यवस्थित आहे ना, काय नाही काय ते नजर चुकीनं काय कोरला बिरला गेला का काय, ते विचारायला आलतो म्हणलं. घाबर गुंड्या, लय शिंग फुटले काय तुला? गुमाने गपचित राह, नंतर या बांधावर झाडा पाडीन तुला. अरे बापरे, लय बांधावर आला काय? अगं तुला चिडलाय, लय नंगट देऊ मला, लय शिव देऊ राहिलाय तो. मग तुम्ही कमून माग राहिले? जा जा, 2-4 शिव्या त्याला द्या, मी हाय माग. वा, जा तुम्ही. अरे बापरे, जा 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 तुम्ही तिकडं जा. जगान ना ते अरे तू पुन्हा आला काय घाबर गांडीच्या? हो काय म्हणते ते घाबर. अहो माग काय होताय? चांगलं 2-4 शिव्या घाला त्याला, नाही तर शेती जाईन आपली. हे भिताड तोंडाच्या धर्मभ्रष्टांड्या, तुझ्या उपसाला मटण चारलं तुला. ए घाबर बुडाच्या, जाय तुला जवाब मटण आणता वाहन खाईन मी काय उपास विपास धरत नाही. जायचा घाबर बुडाच्या साठा. अरे तो राक्षस कोळतील वाटतोय मला. ते काय उपवास वगैरे काय धरत नाही बोलतो. अरे नाही. अरे बापरे, उपवास करीत नाही मग काय मटण चारायचं का त्याला? हा, त्यापेक्षा असं करू, बोकड कापू आणि गाव जेवण ठेवू. चालेल ना? चालेल का? बापरे, मग तर लय खर्च होईल आपला. घ्या ये दांडक. अगं नको अगं हे काय काम आहे का आपलं? आपण गरीब माणसं, आपलं काय काम आहे? कशाला घाला माझ्या डोक्यात, त्याच्या पाठडात घाला, चांगलं असा वाकला पाहिजे. वा पुढं, वा पुढं. ए घाबर गुंड्या बुडाच्या, परत आला का तू? थांबतो, चांगलंच मोरा लागत. रवी सोमा मंग या रे इकडं. या घाबर गुंड्या लयच बरोबर करायला. आता मी वाचत. कसा पळाला आता टीला पाय लावून. जा रे, तुमचे काम पाहा. काय जगू अण्णा? हाय बांध कुरून पर बारीक करून ठेवलाय. चालतं तरी येतं का त्याच्यावरून? नवरा विचारायला आला तर दमदाटी करता होय? हा, मोगलाई माजली का काय? होय, जा बाय, मला सगळं बोलत नाही मी.
या तुमच्या नवऱ्याला पाठवून व्हाय. तुम्ही चला, ते राजा भाऊला शोधावं लागल. लय जोराचं पळ सुटलंय ते बांधाचं राहू द्या, नंतर पाहू. तुम्ही चला 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 चला. अहो लय जोरात पळ सुटले, ते काहीतरी झालंय वाटतं. अहो इथं बसलंय त्याला पण. राजा भाऊ या बाहेर. बाहेर या म्हणते ना. अहो बाहेर या. अहो ते बुध गुरु शुक्र शनी ते दांडगे कोणी मला नाही. मला मारायला आले. बाहेर वा. नाही मला मारायला आले. अहो ते बुध गुरु शुक्र नाही, रवी सोमा मंगळ आहे. आता ते आज तुझं काय का असं मला नाही आणि ते काय करत नाही, आम्ही हाय इथं. नाही आणि आपण नाही, चला बरं तुम्ही चला बरं पटकन. चला इथं, चला चला चला. अहो थांबा. आणि माझं काय करणं? हा, चल, अवघड. आईला अजून झोपलेले ते. भीती गेली का नाही यायची? आयुष्यभर या माणसाची भीती काय जाणार नाही. माझंच मिलीचं नशीब फुटकं. हे असा घाबरट नवरा माझ्या नशिबात बांधलाय. अगं माझ्यासारखं नवरा भेटायला तुला नशीब लागत, नशीब फुटका म्हणते. मला एक सांग, आतापर्यंत तुला कधी एक साधी शिवी तरी दिली का? अहो द्या की मग. मी तर म्हणते चांगलं भांडण करा, चांगले हातपाय चालवा. मी काय म्हणणार नाही तुम्हाला. झोपा तुम्ही चुपचाप, नाही ते येतील ते बुध गुरु शुक्र. अरे बापरे, माझं मिलीचं नशीबच फुटकं. या असं ध्यानपदरी बांधलंय माझ्या. वहिनी तुम्ही काळजी नका करू. या राजा भाऊला आम्ही वाघ बनवणार आहे, वाघ. तुम्ही फक्त एक गरमागरम चहा बनवा. कोणता सरकशीतला का काय? अहो नाही हो, खराखुरा वाघ. या तुमच्या धीराने एकने दोन प्लान शोधून काढलेत, ते पण एकदम अफलातून. असं म्हणतोयस? मग चल आतमध्ये, मी आत्ता चहा बनवते. चल घे, हा घे चहा. आयडिया नंबर 1, देवाने तयार केलेलं औषध राजा भाऊला पाजायचं. आणि एकदा का त्यांना औषध पाजलं का ते वाघ झालेच म्हणून समजा. पण देवानी तयार केलेलं औषध कोणतं रे? वहिनी सोमरस. सोमरस? कुठंतरी ऐकल्यासारखं वाटतंय मला हे. वहिनी तुम्ही एकदा फक्त पाजा, राजा भाऊ वाघ झालेच म्हणून समजा. आणि द्या तुमच्या वाघाला तुमच्या बांधावर सोडून. तुमचा बांध तर जाऊ द्या, ही तुमच्या इलाक्यात सुद्धा आसपास कुणी भटकणार सुद्धा नाही. काय बोलतोयस? आणि मग तेवढं जालीम औषध आहे की. पाजू की मग त्यांना आपण. पण महाग असेल ना? तसं नाही वहिनी, उगं 5-50 रुपयाचं महाग व्हायचं. तसं महागाचं पण भेटतं, पण आपण मुद्दाम कमी किमतीचं आणायचं. त्याचं काय, जेवढी किंमत कमी तेवढे औषध जालीम आणि तेवढे पॉवर जादा. अरे मग भारीच की. कुठे भेटतं ते औषध? मग आपल्याला शहरात जावं लागेल का काय? अहो आपल्या गावात पण भेटतं ते औषध. काय आपल्या गावात? कुठं रे? वहिनी गावाच्या खाली दगडवानाच्या दुकानात भेटतं ते सोमरस. दगडवाना म्हणजे माग सगळ्या बायाने हाणला होता तोच की काय? अगदी बरोबर, तोच दगडवाना. अरे पण तो तर दारू विकतोय. वहिनी दारू काय सोमरस काय एकच, आणि त्याला काय होतंय? म्हणजे तू माझ्या नवऱ्याला दारू पाजणार? तुझा मुडदा बसवला तुझा. म्हणजे तू माझ्या नवऱ्याला दारुडा बनवणार आणि माझ्या संसाराची राख रांगोळी करणार. मला काय नको तुझा प्लॅन बेन. ठीक आहे. पहिला प्लॅन कॅन्सल. आता प्लॅन नंबर बी. ते दारूचं काय बी असेल ना तर मला काय सांगू नकोस. वहिनी या प्लॅन मध्ये व्यसन बिसन काय नाही, हा शुद्ध शाकाहारी प्लॅन आहे. सांग मग. ऐका, आपल्या गावा शेजारच्या आंधळेवाडी या गावात झुंजारराव भांडकुदळे राहतात. तो नावासारखा झुंजार आणि आडनावासारखा भांडकुदळे आहे. तो कधीच कोणासोबत सभ्य आणि प्रसन्नपणे बोलत नाही. तो सगळ्यांसोबत भांडतच राहतो. अख्ख्या पंचकृषीत त्यांच्या नावाचा दरारा आहे.
ते टेरर भानकुदळे म्हणून प्रसिद्ध आहेत. मग आपण काय करायचं? आपण फक्त एक करायचं, आपण राजा भाऊला त्यांच्या फक्त सोबत ठेवायचं. त्यांच्या सहवासात राजा भाऊ एकदम टेरर होतील, शिव्या पण देतील आणि गरज पडली तर अप्पाय बी चालवतील. पण तू भांडकुदळे यांना शिकवेन का? वहिनी पैसे समोर भूत बी नाचतेत. तो भानकुदळ्या ब्रेक डान्स करेन, ब्रेक डान्स. आता होऊ द्या किती बी खर्च. आता मी बी यांना टेरर बनवल्याशिवाय गप्प बसणार नाही. अंगास आता आपण उद्या सकाळीच आंधळेवाडीला निघायचं. चालन, तू सकाळीच गाडी घेऊन ये. अंगास उद्या मी सकाळीच गाडी घेऊन येतो. कुशंगराव भांडकुदळे नावच किती भारी. नक्कीच कामाचा माणूस असन. स्टँड स्टँड स्टँड. काय रे शामड्या, काय नाही ते स्टँड स्टँड. गाडी कोणाची? तुमची. स्टँड कोणाचा? तुमचं. अरे गाडी माझी, स्टँड माझा. मी ती बुडात घालीन नाही तर डोक्यावर घेऊन फिरन. तुला काय करायचं? हा भाऊ चांगलं सांगितलं होतं ना तुम्हाला. चल निघले तर इथं तुला सुक्का बोंबील करून टाक. चल निघ. मला शहाणपणा करायला समाजसेवाच्या कळवाळा सुटलाय. तरी आई म्हणली होती नसलेल्या भानगडीत नाही पडायला, पर्याय घातली. अरे भानकुदळे यार, ते स्विच चालू कर ना. गाडी कस काय चालू आहे याच्या गावात? आईच्या गावात अरे त्या भाडखावनी 100% शिव्या दिला. अरे मरूनच पडलो ना मी. अरे पाय धर रे. अरे भाड्या. अरे मी नाही जाणार भाऊ. हे बघ, तू काय म्हण, मी नाही जाणार. मला टेन्शनच झालं मोठं एकदम. मी नाही जाणार. तुम्ही शांत बसता का? शांत बसा जरा. आग पण तुमच्या आज या घाबरटपणामुळे शेती जाईल आपली. हा बरं, आज कुठं असतं का? आपण काहीतरी बोलून एकमेकांना सामोपचाराने काहीतरी घेऊन विचाराने. चुपचुप बसा आणि बरोबर चाला. सांगितलंय ना एकदा. आता मला डोक्याला शिन झालं. मला टेन्शनच झालंय. बागाचे काम धंदे द्यायचे सोडून आणि यांच्याच यांनी मानायचं ते ऐकायचं आपण. आता काय होतं काय जो भोजनराव भांडण पुतळ्यानं काय होतं, मला तर डोक्याला शिन झालं. काय गप्प बसन, काय चाललंय तुमचं म्हणे तर ते येऊ दे. ते साध्याला आर्डर मी सांगत होतो काय येते. मला हे पटणारच नाही. आपल्याला पाच गोष्टी असतात का? तुमच्या स्वभाव पाहिजे सगळं घडलेलं काय स्वभाव झाला का? मी का वाईट आहे? आपण काहीतरी काय तू बी 7 दिवस राहिलं राव. मला काही कळणार आज कुठं असतं. खाली वा लवकर. काय खाली वा बोट घाला. माझा बोट घालणार मला तसं नाही. ते का देता थांब ना. नीट तर घालत ना बोट. उठा थांब पटकन घाला. हा पटकन. काय तू पण सदा. ये बघ पडत मी यायला मला या गोष्टी मला पटत. मी तुला सांगतो गाडीवर बसा लवकर. जर काही झालं ना मी त्याला मग मी चाललोय ते बरं का. पण ते मला जमणारच नाही. काय पुढं चाललंय तुमचं दोघांचं. उद्या माझे आयुष्याचं वाटलं बघू काय असं बघून घे. शांत बस शांत बस शांत बस. गेला भाऊ भानकुदळे. हे गावाचे एक ब्यादाचे भाऊ. कोणाची कधी आगाव पडून काय थांबा थांबा थांबा.
भांडकुदळे कुठे राहतो? तो नाही का घाण बोलतो, शिव्या देतो. अहो तो गलिच्छ माणूस हा, तोच त्याच्याशी तो. सतत चिडचिड करतो, रागावतो, कुणाला पण शिवत होतो. त्याच्याशी काय काम पडलं तुम्हाला? अहो, तोच तर आमच्या कामाचा आहे. तुम्ही कुठं राहतो ते सांगा फक्त. जा बो त्या तिकडे येतो, तिथं समोर ते घर आहे ना तिथे जा. अच्छा अच्छा. तो भुजंगराव भांडकुदळे कुठे राहतो रे? तो भांडखोर. काय रे ढापल्या? हा भांडकुदळे विचारतो का? भांडकुदळे कुठे राहतो? अरे इतका मारीन ना तर तुला स्वप्न सुद्धा मी दिसन डुकऱ्या. तुझ्या तर राहिलं तुझ्या. हा काय बोललास तू? शपथ, कसला सॉलिड माणूस आहे हा. हा 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 आता हा. का मला जाम लावून मग? अहो शांत व्हा भांडकुदळे साहेब, शांत व्हा. आमचं एक महत्वाचं काम आहे तुमच्याकडे. फक्त ते काम केलं ना, तुम्हाला आम्ही पाहिजे तेवढे पैसे देऊ. अरे मला काम सांगणारा अजून फायदा नाही झाला. तुझ्या तर राहिला. कोण आहे रे तो? शांत व्हा. आम्ही आमचं तेवढं काम करा फक्त. आम्ही म्हणाल तेवढे पैसे देऊ तुम्हाला. बरं कोण आहे तो? काय काम आहे सांगा. अहो त्याचं काय आहे, आमच्या राजा भाऊला तुमच्या देव काही दिवस ट्रेनिंगला ठेवायचंय. तुला काय मी मास्तर दिसतोय का? अहो तुम्ही मास्तर नाही, मुख्याध्यापक आहे, मुख्याध्यापक. तुम्हाला हवे तेवढे पैसे देऊ आम्ही. फक्त त्यांना तुमच्यासारखं बनवा बस. कुठे आहे तो राजा भाऊ? कोण आहे राजा भाऊ? अहो हे काय? अरे कुठे गेला राजा भाऊ? ओ राजा भाऊ. बाई इथं लपलाय हा माणूस. चला अरे पण किती भयंकर माणूस येतो, शिवजीवर आले तो किती पण बाहेर याची घसुंडी पकडली, त्याचे असं कुठं असतं का? म्हणून आता कशाला इकडे बघा. हे आमचे राजा भाऊ. कोण ह्यो बिलबिल्या? हो याला कणकर बनवायचंय. याला ट्रेन करायचा. जरा अवघड आहे पण करून देईन. 7-8 दिवस सोडून जा याला इथं. निप्पर बनवतो याला. आता राहायचं यांच्याकडे. मी नाही सांगू. अरे इकडे मी नाही राहणार. चल जा. दिन. परमेश्वरा बदल घडून आण रे देवा. काळजी करू नका वहिनी, राजा भाऊ आपले पूर्ण बदलूनच येणार. पाहता ना तुम्ही. भांडकुदळेकडे जाऊन चांगले भांडकुदळे बनवून यावे त्यांनी. हो नक्की येतील. चला आता. आणि आज त्यांना पूर्ण 8 दिवस झाले ग जान्हवी. आता फक्त देवाची कृपा घडो आणि ते टेरर बनो. होणार वहिनी, राजा काका आता नक्कीच टेरर होणार. तुझ्या तोंडात साखर पडो ग. अहो तुम्ही इथं भित्रा बावलट अरे बापरे करणारा माणूस इथं दिसला का? आम्ही 8 दिवसापूर्वी इथं सोडला होता. अरे बोचने याला एवढं उशीर कमून झाला? हा यस मिशन सक्सेस. आता राजा भाऊचा अँग्री यंग मॅन झालेला आहे. यस. चला. ए फुकणे, मी असताना तू गाडी चालवतो काय माग? करेक्ट. उतर रे खाली. तू ना गाडी घे आणि नीट निघ. लगेच निघायचं इथं. मोठा पडणार इथं. तो लहान पोराने बघायचं नाही. लहान पोराने बघायचं नाही. तुला म्हणतो नीट निघ. निघ इथं. निघ इथून लगेच. गाडीला किक मारून निघ. थांबू नको इथं. हा
ए जग्या पुढे रे तू ये इकडे पटकन. हा आज तुझा फायसला करून टाकतो. लय नडवत होता आम्हाला ना. हा ये बरं आता तुझे कोण सोम मंगळ बुध कोणचे पोर बुध शुक्र शनी असते ना सगळ्यांना घेऊन ये. नाही टंगडी तोडलं ना तुझा आपलं नाव दुसरं नाही मग सांगून ठेवतो. साला वाटतं तो. लय भान कोण होतं ना. हा आता बघ आपलं रौद्र रूप. मग आतापर्यंत सण केलं आता नाही सण करणार मी. त्याला घेऊन यायचं ना त्याला घेऊन ये. मग सांगतो तुला दांड दांड एका दांड नाही टंगडे मारले ना तुझा हॉस्पिटलला पाठवतो तुला नालायक. हा आतापर्यंत सोडलं तुला आता नाही सोडणार मी. एकटाच ये तू ये बघतो तुझ्याकडे मी. बाबा कुत्र्याची तात्यात तो वाघासारखा डर काय फोड राहिला त्याला वाघ बिग चावला काय. हा वाघ बिग चावला त्याला. हा वाघ बिग चावला का. ए अरे काय सोम मंगळ बुध काय तुम्हाला काय फॅमिली प्लॅनिंगचं डोके बे काय का नाही ठेवले किडे काढून एवढे सगळे. हा एकटाच नडून आता एकटाच. अरे जग्या येतानीच आता पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊन आलोय. बघ आता बघ अख्ख्या बांधाची मोजपट्टी करतो. आतापर्यंत ज्यांच्यावर तुम्ही अन्याय केला ना ते सगळ्यांची मोजपट्टी करतो. ते बघा या एकट्या पठ्ठ्यामुळं समजलं ना तुला. हा ऐ इडून तिडून बांध मोजून देण्यापेक्षा याचाच बांध सरळ करून देऊ. नाहीतर आहे ना आपल्या शेतीचं लय नुकसान होईल. ठीक आहे दिलं तुमचा बांध सरळ करून. आता 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 कसा बोलू राहिला. हा तेव्हा कसं टमाटमा बोलत होता लाज नाही वाटली तेव्हा. काय तिकडं माग रे आले तू गडी माणसामध्ये आले तू. तुला म्हणलो होतं येऊ नको म्हणून. वय घरी पटकन घरी वय तोंड बांधून वय घरी. तिथं आल्यावर पाहतो तुझ्याकडे मी. आपल्याचे नाव मी सांगून ठेवलेले सगळ्यांना. उगाचच नागाच्या कामं करतात लोक आपले काही चूक नसताना. मग नाडला तर तोडलं त्याच्याला मी कोणाला नाही घाबरणार. आमदार असून खासदार असून आपण जर नाडला त्याला डायरेक्ट तोडलाच. आपल्याशी वाकडे मसनातलं आकडं सगळं. बाय 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 काय झालं तुमचं. हा काय झालं म्हणजे काय असे विचारते कसे तू? झाले तुम्ही. हा? काय झालं म्हणजे काय. हा तुला माहिती आहे आपल्याला जर नाटलं ना आपण त्याचं काम दाखवणार. हे ठरवलेलं मी आता. आतापर्यंत लय गरिबी सारखं जगलं आता नाही जगणार मी तसं. बापरे हा काय झालं तुमचे. काय झालं काय तर तुला कळत नाही का. त्यांनी 2 भटके मारले आणि मग मी त्याला सोडेन का. हा अगं त्यांनी माझा हात चालवला मग मी त्याला सोडेल का. हा? ते मी पण मारलं त्याला. ते तर दिसतच हा, मग काय करायचंच मग भांडण म्हणल्यावर 2 घ्यायची बी असेल 2 द्यायची बी असेल. हा एवढं काय लगेच जाऊ दे आता. पण त्यांनी लयच खेळ करायला लागला मला. बापरे काय झालं या माणसाचं. अरे देवा बाई बाई काय झालं बाई. बरं होतं बाई पहिलेच नवरा उगाच घेऊन गेले बाई त्यांना. आज टेरर बनायच्या चक्कर मध्ये काय करून बसले बाई. बापरे आता काय करू मी. अरे परमेश्वरा काय करू रे आता. आई दिवाळीचा पप्पांनी शर्ट पाडला. उठ बाबा उठ ये आपला. काहीतरी करावंच लागल रे काहीतरी करावंच लागल. बरं होते पहिलेच बरं होते रे. आता तर फारच बेकार झालं. नको नको सदाला बोलून घ्यावं लागेल. मी सदाला बोलून घेते आपण लगेच जाऊ. मला माझा पहिलाच नवरा पाहिजे. हा असा नको बाई. एवढं भानकुळ काय केलं लेकराचं. नवीन शर्ट फाडून टाकला बाई लेकराचा. आपण लगेच जाऊ. हां नको बाई. बरं होता माझा गरीब नवरा. काय झालं बाई हे. नको मला. बोला वहिनी. अरे बरं झालंस तू आला सदा. काय झालं. हा माणूस नको आपल्याला. मला बदलून टाकायचं माझा नवरा नको. मला जसा पहिलं होतं तसंच पाहिजे. आपण झालं काय.
अहो तो भांडकुदळे कुठे आहे? अरे बाबा तो भांडकुदळ कुठं राहिला, तो आता चांगला माणूस झाला, तो काय त्या तिथं बसेल पाय. भांडकुदळे याला काय झालं? अरे बापरे, म्हणला का तो? अरे बापरे म्हणाला नाही हो वहिनी. बरं चला बरं पाहू नेमकं काय त्याचं. अरे बापरे, भांडकुदळे कुठं पळून राहिले? काय करून ठेवलं तर राजा भाऊला? अहो मी काय केलंय, मी काय नाही केलंय. अरे बापरे, हा काय प्रकार आता? काही कळलंय का वहिनी? आ आ आ आ म्हणजे त्यांचा स्वभाव यांच्यात हा आणि यांचा स्वभाव त्यांच्यात. हे देवा, म्हणजे असं झालं, ढवळ्या शेजारी बांधला पावडा आणि वाण नाही तर गुण आला. हे देवा. आपण ज्यांच्या सोबत राहतो त्यांचा स्वभाव, विचार आणि वागणूक आपल्या जीवनावर खोलवर परिणाम करते. म्हणूनच आपले जीवन घडविणारी सोबत नेहमी सकारात्मक आणि प्रेरणादायी असावी. मग तुमची संगत कोणासोबत आहे?